स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार सर्वांना. तुम्ही बघतातच आहे माझी धावपळ चालू आहे. केळ बनायला जाते मी सगळीकडे आणि त्याच्यामुळे खूप ठिकाणी खाणं पिणं चांगलं होतं आहे. पण वातावरण बाहेरचंही थंडीमुळे खूप सर्दी जाम झाली आहे. आज डोकंही खूप दुखतं आहे. थोडं बरंच नाही आहे कालपेक्षा, पण आज बरं आहे. पण आता माझ्या मुलीचं पहिला सण येईल म्हणजे हा संक्रांतीचा, आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या संक्रांतीचे जे आपण फोटोशूट करतो हलवे हलके दागिने वगैरे घालून दोघं जावयाचं आणि मुलीचं करायचं आहे मला. आता जावयाकडे तशी पद्धत नाही आहे, त्यामुळे आपल्या मराठीच्यामध्ये तसं करतात म्हणून मी आता ते तसं करणार आहे. आणि मदतीला माझ्या सोसायटीतले तर आहेतच, आता त्यांना बोलवते आणि करते. तोपर्यंत माझी मुलगी पण येईल, संध्याकाळनंतर जावई पण येतील. आणि आता मी थोडा स्वयंपाकी करून घेते म्हणजे संध्याकाळीचं ते फोटोशूट करता येईल. तर चला मी तुम्हाला दाखवतेच आता कशी तयारी करता आणि कसं आम्ही करतो. ह्या तयारीच्या आधी सकाळीची ही गोष्ट, सकाळी भोगी त्याच्यामुळे तेल टाकून आपण आंघोळ करतो, त्यामुळे मी गरम पाण्यात तेल टाकून आंघोळ केले. आणि स्वयंपाक पण आपण सर्वात तेल टाकून भाजी बनवतो. वालच्या शेंगा, गाजर, बटाटा सगळं टाकून भाजी पण बनवली आणि पोळ्या पण तेल टाकून केल्या. सकाळी नैवेद्य वगैरे दाखवला. आता ही संध्याकाळची सर्व तयारी मी तुम्हाला दाखवते. आता फोटोशूट करायचं, त्यामुळे सगळे ऋत्विका, रुपालीताई, अंकिता, ज्योत्स्ना सर्व माझ्या मदतीला आले आणि डेकोरेशनला सुरुवात केली. छान डेकोरेशन. पतंग आणले का मग? आता असंच तयार राहायचं बरं का, म्हणजे शादीवाला घर कभी भी काम आ सकता है. तिथे पण लावायचं आहे शादीवाला घर. अंकिता नाटक नाही करायचं, नाटक नाही करायचं. चाय पार्टी, चला परत पटकन चला. डेकोरेशन चालू आहे तर चाय पार्टी जरा. थांबा थांबा, चला चाय पार्टी. हा ना, चाय पिओ फिर. अजून लागलं तर घ्या, जरा लागेल. काय ज्योत्स्ना घे, चहा घे. पोरींनी छान ताट पण सजवलं. एका त्या बोळक्यामध्ये बोरं, हरभरे, परत ऊस, गाजर. आम्ही आजारी अवतार माझं. प्रज्ञासाठी ही साडी आणली मी, आता तिला नेसवते. माझ्या चॉईसने आणली, पदरच जास्त दिसतोय. आणि हे हलव्याचे दागिने सर्व आणले. तिने छान साडी नेसवली. नंतर मग सर्व हलव्याचे दागिने एक एक करून घातले. असे किती लांब करायचं आहे, काट मारू का? कानातल्या ना पेच नाही आहे. हां, तर हळूच करा, ते नाजूक असतात. छान दिसतंय बघ, हे बघ छान दिसतंय ना माझी प्रज्ञा. किती गोड दिसते लगेच. खरंच छान दिसते. मुलीला असं बघायला भारी वाटतं उलट. हां, किती गोड. हे घ्या अंगठी. अंगठी थांब, तिथे डबल टेपला. आणि हे माझी नवरी फायनली तयार. गोड दिसते टिंगली. प्रज्ञा तयार झाली. नंतर जावई आले, मग त्यांनी छान फोटोशूट केलं. माझ्या जावयांची बहीण वंशिका ती पण आली, तिने मदत केली फोटोशूटला, कारण समीक्षा गेली होती ट्रिपला. यक्षदात दादा काय करायचं सांग आता पूजा करून बसून घ्या. बसले. खूप छान दिसते. छान दिसतंय ब्लॅक बरं कुर्ता. हा ना, कुर्ता ठीक आहे. होता त्याच्याकडे.
काय दिलं त्याला खायला तो काढून टाकतोय. तू पण चेंज केला असता ना का स्वाती? त्या दोघांनी छान फोटोशूट केले, काही व्हिडिओ काढले. मग नंतर आम्ही सर्व सोसायटीतले आणि मी त्यांची पूजा करून घेतली. अरे तू बहुत आगे होके बैठा है करण. ते मोठे आले होते. मोकळं बसता येईल त्याला. बाबू का म्हणती बाबडी का म्हणती आम्ही वरती थोडा करून घेऊ का? वो बड़ा भी जैसा है. आणि छोटा लावा सगळे सगळ्यांनीच छोटा लावा. आम्ही फक्त ऍक्टिंग कभी लगाती नहीं कभी लगाती पूरा आई रहता. हरे कृष्ण हरे राम राजूवर करायच लागेल का? ओमकार टावर में अच्छा क्या टावर 1000 पर मंथ. बस गोएन थोड़ा एक्सरसाइज वगैरह करवाती है फिर थोड़ा जुम्बा कराती है. असं याला पैसे नसते. वाओ. कोणाला आपकी बीबी अभी बहुत बिजी है इसलिए हमको छोड़ दिया. लग्नाची तयारी काय चालू आहे. काल व्हिडिओ काढते. ए कुठल्या हे माझं हा भांडेच कसं होतं? खाऊन बघ. आणायला मला ए परी नाही का घरी? कान बघ काढायचंय का? काढायचंय सर्वांनी म्हणजे दोघांचं ऑप्शन केलं. मी, रुपालीताई, ऋत्विका, अंकिता, ज्योत्स्ना, परत आहे या जावयांची बहीण वंशिका. उसके पास ज्यादा भीड़ ऊपर घर में इसलिए मैं नीचे लेके देने आई. कपड़ा नहीं आला. बस वो ऐसे ही करते उसको खाने वो ना क्यों तकलीफ हे ऐक ना. होतं बाबा. हा ऋत्विका तिची परत नजर काढायची. चल आपण बाहेर जाऊ. चल काय मग आम्ही सर्वांनी मिळून दोघांना तिळगुळ खाऊ घातला. तिळाचे लाडू. दोघांनी पण सर्वांना तिळगुळ वाटले आणि सर्वांचे आशीर्वाद घेतले. तिचे पाय पडतात नाही वो अपने से ऐसे निकाल लो. चालतं थोडंफार चालतं. चला पत्ते में मैं तेरे से बड़ी हूँ. हा बरोबर. छोटी हूँ मेरे से. वंशिकाला द्या. वंश नाही वंशिका हगी हगी क्या बोला तिळगुळ घ्या. अशा प्रकारे आमचा मकर संक्रांतीनिमित्त छोटासा कार्यक्रम फोटोशूटचा छान झाला. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि स्वाती कापडने यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.